अरे बाबू चेते, आता तुझे सुट्ट्या लागल्या बाबू. हा घरी नको राहत जाऊन बापा. काही काम धंदा, हा काम धंदा तर करत जा, काही वावरात जात जा. आई मा अभ्यास असते ना आई. अरे बाबू आता सुट्ट्या लागल्या ना बापा. सुट्टीत कोणता अभ्यास असते रे? आई तुला नाही समजत अभ्यास कोणता असते तर. मी एमपीसी तयारी करून आलो ना आई आता. काय बापा मला त्यातलं काही समजत नाही, पण कसं त्या बापा लय राब राबते रे, लय काम करते. जरा त्या बापाला मदत करत जाईन बापा. आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या म्हणून राहिली मी. तसं शाळा असली की तुला म्हणतो का कोणी? हा त्या जात जा रे बाबू, वावरात जात जाय ना. एकटा माणूस किती काम करेन रे बाबू, तेवढीच मदत होते त्या बापाले. राहू दे बरं, तू बोल नको बरं काही. अरे बाबू तू ऐकतच नाही ना, मा म्हटलं ऐकतच नाही ना. कदलूक त्या बापा वावरात काम करी. मी असल्यावर त्याला वावरात करायचं काय काम आहे? मी करून राहिलो ना. हा ते पण पोट दुखून राहिलो. सदा गदा बोलत राहायचं. काय बाबा तुम्ही बी मलाच बोलून राहिले. आता जरासं काही म्हणू नये का त्याले? आता म्हटलं सुट्ट्या लागल्या, जरासं त्या बापाला मदत करू लागवा वावरात. आधी एवढंच म्हटलं मी ना. काय म्हटलं? अबा हे बळे तुला अक्कलच नाही, बिनोकली जास तू. अरे तो पोरगा कॉलेजला जाते, अभ्यास करून राहिला. तो एमपीसी तयारी करतो म्हणते ना. तहसीलदार बनीन नव्हतं एक दिवशी, आणि तू त्याला वावरात धाडतो का? मी नाही काय काम करायला वावरात? तुमच्या दिमागच घुटल्या जाय बाबा. त्याला म्हणत नव्हता तो काही माहिती. अभ्यास करू दे त्याले. वावरात जाय. वावरात काय जीव घेता का त्याचा? हाव ना बाबा, ऐकतच नाही. मला सदा गदा टोकतच राहते. वावरातच जाय म्हणते. ते बाप काम करते म्हणते वावरात. तू काय बसून खातं का? मला टोमने मारते बाबा. माय सांगा बाबा मायाला समजून. खबरदार आता पोऱ्याला म्हटलं काही तर त्याले म्हणायचं नाही काही. तो घरी बसून मी खाऊ घालीन त्याले. अभ्यास करू दे त्याले. मोठा होऊ दे नाही त्याले. हल्ली उठली सुटली वावरा काय वावरा. आपली तर थंडी होऊन जाईल, अंटी गरम निंदून ढेकलं फुडफुड वावरात. तो अभ्यास करते, नोकरीवर लागला तर आपलं भलं होईन ना. तुला समजतच नाही. अळानी आहेस ना तू, थम्सअपात ना पुरी. तुला काय समजणार आहे? बापा त्याला घरी बसून खाऊ घालत जा तुम्ही. वाटलं तर त्याची धुणे देत जा. काही जरासं म्हटलं की निरा माणूस निरा मार भपकातेस ना. जरासं काही मा म्हटलं ऐकत नाही. आता मी काय चांगलं सांगून राहिली ना, काही वाईट सांगून राहिली का? तू दुसरं काही म्हण मी ऐकतो द्या म्हटलं. पण त्या आपल्या पोराले काही म्हणत नव्हता. जो वावरात जाय हे काम कर ते काम कर. त्याला नुसता अभ्यास करू देत जाय तू. सांग तुम्ही धुले ऐकत जाय म्हटलं तू. मा पोराने मला तहसीलदार म्हणून एमपीसी तयारी करून आला तो. ना बापा तहसीलदार नाही, लय कलेक्टर बनवा बापा. मी आता तुमच्या मदत बोलणार नाही. तो काही करो नाही करो मला काय घेऊन देत नाही बापा. हा चुप राहायचं, डोकं नको खाऊ. कांदा इकायला गेलते ना, इकला का कांदा? हो इकला म्या कांदा. जमलं लेक मा बापानं कांदा इकला लेक. आता काय वांदा नाही. पाहतो आता किती पैसे आले काय आले तर. आपली शाळा जमते आता. का किती भरला मग कांदा? भाव घेऊ चांगला आला? ते भावाचं विचारू नको तू. काय आहे तर महिन्याच्या अगोदर निघायला पाहिजे कांदा. चांगल्या भावात गेला असता. आता का 500-600 मजुरी निघली नाही त्याच्यात. काय सांगतो पुढे होबाळ्यात बसेला आहे कांदा पेरून. पेरायलाच पुरत नाही ते. हा ना बाबा, आपला कांदा आला की तसंच असते ना. पण किती भरला? किती भरला मग कांदा? काय नाही, 1.5 गाडीचा कांदा भरला. काही झालाही नाही, कांदाही नाही झाला. त्याला भावही नाही भेटला. काय पेरायला नाही पुरत. हे घे हे पैसे देत तुले. हे घे 75,000 रुपये. हे ठेवून दे बरं. तुम्ही बापा माझ्याजवळ का आले देऊन राहिले? तुम्ही उभे आहे बापा, तुम्हीच द्या घरात ठेवून. आता मी ती निसून राहिली, दिसून नाही राहिला का तुम्हाला? उठणं बस आहे ना पद्धतशीर देणं ठेवून. मीच तर पहिलेच तर मार्केटमधून बोर होऊन आलो. सांगितलं तेवढं करत जाय बा. उठ दे ठेवून पैसे. जाय घे. हा बापा देतो ठेवून पैसे. बाबूजी त्या मायाच्या म्हटलं काय ऐकत नव्हता रे बा तू. कामा धंदे अभ्यास करत जाय तुला सांगतो मी. हो बाबा मी अभ्यासच करतो, पण माझी आई लयच कुरकुर करते माग. बोलतच राहते नाही का, टोमलेच मारते मले. आता उन्हाळ्यात सुट्ट्या आहे म्हणे, वावरात जात जाय त्या बाप किती काम करते म्हणे, हातभार लागते अशी बोलते माई माय. मग मले अभ्यासच नाही करू दे, टोमलच लावते माग. तू तिचं टेन्शन घेत जाऊ. मी सांगतो ते ऐकत जाय तू. जाय अभ्यास कर. हो बाबा करतो अभ्यास. आता मला तर पहिले पैसे पाहा लागतात. कुकडे ठेवले तर लांबवणार मला रात्री. जाय जाय. एकदा मा पोरगाच्या त्या नोकरीवर लागला की झालं बा. मला चांगलंच म्हणजे काय पालाटच होती माझ्या जिंदगीचा. मग त्या वावरानं फावरात टोले घ्यायचं काम नाही. मग मला बसून खाणं आहे नुसता. वय कमाई आली खाल्ली. माई माई काही दाबून राहिली का पैसे? दाबले वाटतं मग माही ना. पलंगा खाली ठेवले काय? थांब ठेवले माय एकदाचे पैसे आता आठी. काय पाहिजे होतं तुला? काही नाही ना आई. मा रजिस्टर आयटी मा ठेल कोपऱ्यात ते घ्यायला आलो बुवा. बरोबर बाबू घे बा ते रजिस्टर घे. पुढे ठेवला आई व आई 200 रुपये दे ना मला. 2 रुपये नाही तिकडे माझ्याजवळ. 200 रुपये मागून राहिला तो. त्या बापाला माग ना. बाई एवढे मोठे पैसे आहेत ना. आता असं ठेवले तू ना. दे ना मला 200 रुपये काढून. आंबे आणतो खायला आपल्याला आंबे. हो ते पैसे त्यासाठी ठेवलात ना. मोठे त्यातले 200 रुपये मागून राहिला. इकडे कवडी कवडी मोजा लागते. घाम गा लागते बाबू वावरात. घाम तास
असे पैसे दिसतात आणि तुले म्हटलं वावरात जायचं तर बापा तू लगे माया काय करतो तुझ्या बापाजवळ आंबे पाहिजेत त्याला खायला आंबे पावसात खा जाता 20 रुपये किलो झाले की आता लोक नाही आता 200 रुपये किलोचे आंबे जर खाल्ले तर घरदारी का लागीन बाबू जरासं कसं तोंडाने आवरत जाय आई तू एवढी कोंजेल काऊन आहेस आई हा खाल्लं पेल्लं तर शरीर राहीन ना पाय ना मला किती बिस्कुल्या करून टाकलं तू ना 20 किलो झालो ना मी खूप मारले तर उडून जातो मी काय खाऊ पिऊ झालंच नाही बाबा त्याचे कोंजेल पण काही म्हटलं खायचं तर बाबू स्वस्त झाल्यावर खायचं आता पावसात काय आंब्यात भाऊ पडल्यावर खाऊ का 20 रुपये किलोचे सारे किडे पडतात त्याच्या आंब्यात भाऊ मी नाही खात ते आंबे मी आता दिवशी तर 200 रुपये आणतो आंबे तुम्हाला म्हणून राहिला की नाही कंजेल काऊन हे असं त्या बापाले म्हण तुम्ही कंजेल काऊन मला पैसे काऊन नाही देत त्या बापाले माग पैसे मला नको मागू जर पैसे दिले ना त्याच्या बापानं तर आलंय माझं दे 200 रुपये ते का तुझ्यासाठी ठेला का त्या आंब्यासाठी पैसे आहेत का ते मी माही चाल पाहिजे आहे मी काय करून आलो मी तर लांबणार होते बंदे पैसे पुन्हा डायरेक्ट पिल्लोली घेऊन थांब ना तू चाटच आहे ना रात्री थांबा तुम्हाला बरोबर आई नको देऊ पैसे नको देऊ बोल नको आता जास्त मग चल मुकाटाना भाई जास्त बोलू नको माझ्यासोबत कोणाला आंबे थांबे खायचे न भैया मी पाहायला आलो थोडीसा कोणा ठिकाणावर पैसे ठेवल्यात काय तर कसं मला रात्री लंपास करणार ना ते मग पिल्लोली घेऊन जाणार मला आळंदी लगन करायला माझी शाळा वेगळीच होती मला कसं आता काहीतरी बोलायला लागते म्हणून बोललो मी तटीसा म्हटलं हो मायले मीच कुठे आंबे खाऊन सडेल फटक चालेल बाबा पुढची सेटिंग पिल्लोली फोन लावायला बा पिल्लूले पहिले फोन करायला लागेल तिला सांगून द्यायला लागेल की आज कसं रातची तयारी कर पैशाची लाईन लागली नाही सांगितलं बघता तिला सांगितलं अजून खर असं ती तिकडे सेटिंगमध्ये राहील ना तिला घरचं पाहा लागते ना मायबाप झपले की नाही काय नाही सेटिंग कपडे मोकळे भरायचे चाल पहिले पिल्लूले फोन लाव बोल ना चेतन बोल ना अगं बंदोबस्त केला मॅच कसं आज रात्री आपल्याला जायचं आहे कोण लग्न करतो ना चालताना आडण दिले झटकन कसं बॅग पॅक कर आणि संध्याकाळी कसं खोब आल्या काय चेतन पैशाचा बंदोबस्त केला ना तू ना आहेत ना पैसे तर मग कसं तिथं पुण्यात जाऊन बापा आपल्याला फुटपाथवर भीक मागा लागेल असं नाही झालं पाहिजे अव तू पैशाची टेन्शन न घेऊन मोठा हात आहे ना कांदा विकला ना बुड्यानं त्या कांद्याचे पैसे बंद घेतले निघाले आपण खरंच का रे चेतन खरंच आज जाणार का आपल्याला मग रात्री खरंच खरं नाही तर का खोटा आहे काय म्हणून तू तुला फोन केला कसं तू आता तयारी करून ठेव पटकन झटकन आता कपडे मोपडे काय भरायचं भरून तर थैलीत असं रात्री 11-12 वाजले त्या घरचे झपले की निघाले आपण ते का मला सांगा लागते मी ना कालच बॅग पॅक करून ठेवला टेन्शनच नको घेऊ तू फक्त मध्ये कसं रात्री फोन कर तू किती वाजता या लागते हजारच मी तटी मग का रे गाडी रे उठून जायला मग कशाने चालशील आपण तू काय नाही मला काय पागल समजते का गाडीची लाईन लावली मी फिल्डिंग लावली ना टेन्शन न घेऊन येतो मित्राला सांगितलं मी की गाडी घेऊन येतो बस स्टँडवर आपण कसं गाडीत बसली की फुल पुन्हा या शादी करेंगे उधर आळंदी में तू फक्त काळजी करून टेन्शन न घेऊ आणि लवकर तयारी करून ठेव फक्त रात्री कसं 12 वाजता मी तुला एक फोन करीन झटकन निघून यायचं रे तू टेन्शनच नको घेऊ ना फक्त मी त्या फोनचीच वाट पाहतो इकडे मी रेडी तयारच आहे असं समजतो फोन आला की निघलो बरं पिल्लू नाही तर मग कसं वक्तार चाट मारशी मी करून ठेवीन इकडे तयारी पैसा मधला लांबून घरातला वक्तार तर हात वर गळशील काय तर बा मी येत नाही माय जागी आणि मा बाप जागी असं नाही झालं पाहिजे कसं दिलेल्या शब्दाले असं जागजो काय तर मग कसं घोर वक्तार माया करशील नाही ना रे चेतन बापा विश्वास नाही करे तुझ्या मावर विश्वास नाही काय तुझ्या सोबत येणार नसतं तर मी एवढ्या लोक बोलली असती काय लग्न करणार तू मला पसंत एवढ्या लोक पाहून जायचं बी मी म्हटलं की नाही तुले मग एवढ्या लोक म्हटलं असतं का मी ना काही बोलतो वडे हा तुझी इच्छा आहे म्हणा याले पण नाही वक्तार कधी कधी घोर होते माणसाचं मन बदलते किंवा माय बापाला कशी काय जाऊ सोडू माय बापाला मी एकटीचा माय बापाची बदनामी होईन धमक होईन टमक होईन हे माणसा डोक्यात विचार येतात ना म्हणून तुला म्हटलं मी किंवा कसं वक्तार चाट नको मारतो नाही तर कसं मला बत्ती जाय मग अरे चेतन एवढा विचार नको करू बरं तू माझ्याबद्दल मी बदलतही नाही आणि मला तुझ्यासोबत येणार म्हणजे नाही मला तुझ्यासोबत लग्न करणं आहे म्हणजे हाय कोणाही हालतीमध्ये बरोबर बा चाल मग करतो तयारी गियारी मी ठेवतो आता फोन आता चाललो मी घरी मा बुड्यान ठेवल्यात पलंगाच्या खाली पैसे काढतो बरोबर चुपचाप माई बी बॅग वगैरे भरतो आणि कसं मग रातची तयारी करून टाकू आपण ठीक आहे मग ठेवू का
हा ठेव ठेव, मी बी राहिले सुरू ते तयारी करून घेतो आता. हो पण मग एक आता फोन ठेवता ठेवता एक दे ना, मुका दे ना, एक मुका. काय बापा जरा सगळे थांबत नाही आता. हा टाइम कोणता काय, आता आपण भेटूनच राहिलो ना बापा. तिकडे घेतो ना किती मुके घेतात. बरं बरं बापा, ठेव ठेव फोन ठेव. तू काही देणार नाही, टाइमपास करायला पुरत नाही आता. हा ठीक आहे, ठेव. चालतं का, तयारी करून ठेव तू बी. जमला रे बापा, जमला तर चाल लवकर घरी आता झटकन. बुडाबुडीले मार्च आठ आता 75,000 आली. 75,000 घेतली की निघाला पोऱ्या पुन्हा आनंदी शादी डड्डन लगन. मा बुडाबुडीले पुरा चुना जाय ना आता. 75,000 मा बुडाबुडी कॅंग कॅंगच करते. पैसे गेले कुठे, पोऱ्या गेला कुठे. बसा म्हणत चला भागू आता लवकर जल्दी. माझी बायको पुरी झांबली आहे रे बा, पुरी झांबली का. रातचा 1 वाजला तरी तिला चव नाही की आपला नवरा जागीच आहे की वाट पाहून राहिला. काही की काही आपल्यालाच पुन्हा लागते तिने रोज नुके. आपली स्पीड घेते नाही काही. ए उठणं बघ उठणं. ये ना इकडे, ये ना. काही येणं होते ढोरासारखी झपेल आहे ती राखीशी. तिला चव नाही नाही. नवरा तडपे ना इकडे, काही येणं देणं नाही दिले. थंड बसण्याचं काम करते नुसता. काय बाबा कशी बायको भेटली मला, कशी नाही बिचारी. उठणं बघ उठणं. 1 वाजला ना. उठणं का तू काय म्हणस. येतो म्हणत बरोबर राहते. थंड बसवती. ये ना हो, कुंभकर्ण आहे रे बाई. पुरी कुंभकर्ण आहे. काही नाही बाबा, कोणतं सुख देत नाही मला. मलाच म्हणा लागते नाही. हा मला नांदीच राहा तिच्या बाईच्या. कसंच करू रे देवा. उठणं व ऐकू येत नाही का तुला. उठणं, रात झाली नाही. येणं लवकर उठ बघ. झपाना मुकाट्या ना, रात झाली की सुस्ते का तुम्हाला. काय म्हणता बापा निरा इकडे मध्ये. सगळं धंदा करू फुसकुट पडते माया. रात्री तुमचं घरानं असते उठणं. बघ रोजच आहे ना तू, रोजच आहे ना. रोज म्हणतं मग अंग दुखून राहिलं, मला काम करावं लागते. मी बसेलच असतो. मला खचं लांबा लागते ना वावरामध्ये. पप्पा तोडणं, धुरे तोडणं, झाडं तोडणं. माई जीवार येते ना. पण कसं माणसाचं मन असते. ऐकत जाय ना तू जराशी. बापा माया रोजचं आहे, तुमचंही रोजच आहे ना बापा. रोजच मध्ये नेरा किरकिर करता बापा. झपाना मुकाट्यानं चुकान झोपू द्या मला. झप मुकट्यानं झप. जिंदगी जर त्याला येईन तर मग म्हणतो तू आता. म्हणजे मला मग इकडे यावं तिकडे जावं. मा मनाचं जरासं काही पाहिलं नाही. नाही बाबा झप कुंभकर्ण या पोडीचे झप मुकट्यानं. माझ्या हे झालं, मुळात झाला. मला रागात आहे या माणसाला. काय करा बापा या माणसाचं. जाऊ दे बाय, काही टेन्शन घ्यायला पुरत नाही. रोजच आहे या माणसाचं. अरे बाबा झप कोळला वळला झप बाबा. जाऊ दे आता, काय ते आता आपली बायको सुधी नाही, आपण काय करणार. आपल्याला जरा सुख देत नाही. जाऊ दे झप बाबा झप. झपली की नाही झपली आई बाबा तिचा. झपले हो माय हे ढारा ढोराचा. आता काही टेन्शन नाही. चाल लवकर, जिथे तिकडे वाट पाहत असेल. आई बाबाने बी सोडून जाणे वाटून राहिलं ना. पण काय करू, आई बाबा बी माहिती लक्ष देत नाहीत ना. आई बाबा तुमच्या पोरीला तुम्ही माफ कर जा. मी चालली आता तुम्हाला सोडून. चालली मी. चालो मग, चाल पटकनी. अजून तर चिते वाट पाहत असेल तिकडे. अजून उशीर झाला तर आपल्याला बोलीन. आता काय माहित बापा, आता तटे जाऊन बी चित्यानं गाडी सांगली की नाही. का न जाणार आहे बापा आता तिकडे. टेन्शनच आहे आता. अरे बापा चेत्या, तुला गाडी तर तयार ठेवा लागत होती. आता आटी काय बस स्टँडवर उभं राहून काय करतं. गावातल्यानं पाहिलं तर कसं होईन. ह्या बोमाटा होईन ना सगळा. जराशी घेते तो गाडीवाला. फोन लावून त्यांनी माझा दोस्त आहे ना तो, रस्त्यानं आहे तो. येऊन राहिला ना. आता कसं तटलो जायला चांगलं पेट्रोल टाका लागणार नाही. गाडी नॉनस्टॉप नाही आपल्याला गाडी. त्यासाठी तो म्हणे पेट्रोल पंपावर थांबलो म्हणे. मी येऊन राहिलो म्हणे 5 मिनिटात येते. अरे बापा मग आता आटीच का बापा. ते आपण कुठे माहित नाही का तुले. आपल्या गावातल्या बस स्टँडवर आहो ना. तिकडे का आपल्याला पेट्रोल टाकल्या नसतं जात काय. हा टाइम कोणता काय गड्याचे कसं करतो रे तू. ती जर लागलो ना बाबू चेते आपण तर कसं ढोण्याचे साल्ट निघतील बरं आपल्या. पाय रे बापा पाय, फोन करून त्याला कटलो काय तर. नाही तर चाल उठून निघून आपण जरा सगळं रस्त्यानं. तू जास्त टेन्शन खाली घेऊन राहिली मी असल्यावर. काय कोणी येत नाही. गावातलं कुत्र्याचं बच्चू येत नाही. रात्री कोणी 1 वाजता रिकामा फिरायली तुले आणि येते तो गाडीवाला. थांब तू जरा शांतता ठेव.
अरे बाप्पा चेत्या, तुला माहित नाही का? मागे काय झालं तर आपण एका ठिकाणी उभं होतं तर बाबा बंद्या गावात सगळी चर्चा झाली ना आपली दोघांची. आता आपण बस स्टँडवर आहो ना गावाच्या. आता काय होईल विचार कर ना जरासा. अगं तू थोडी शांत बस बा. येऊन राहिला मा मित्र, 5 मिनिटात येते नटसा गाडी घेऊन. टेन्शन नको घेऊ ना तू. तू बापा टेन्शनच भलतं घेतं. असं होईन का तसं होईन का, काही टेन्शन न घेऊ. मी आहे बेबी राजे तर काय करेगा काजी. आपण दोघं जण लयला महिनू तयार आहे, लोकांचं काय घेणं देणं आहे आपल्याला. टेन्शन न घेऊ बा. अरे बापा चेत्या, अटी उभा आहे तसंच बापा तटी उभं राहा लागेल नाही तर. तटी बंदोबस्त करेल आहे सगळा. सांगेल आहे ना तुझ्या मित्राला कोणाला काय आहे तर मग तटी असं थांब, मित्र येऊन राहिला चाबी घेऊन, थांब 5 मिनिटं, थांब 5 मिनिटं, असं नाही झालं पाहिजे बापा. तू बोलतो एवढे वटवट करतो. थांब ना जरा, ही शांत ठेव ना. पाय पाहिजे तर तुझ्या मागे गाडी आली रे कोणाची आहे तर पाय बरं. हो तेच आहे ना. आले आले आले. चाल लवकर, चाल लवकर. झालं बापा गाडी आली. आता आरामात जीवात जीव. नाही तर बस बसून आपल्याला कोणासाठी पाहिलं असतं तर असं बापा संकटाचं जीव होतं. लवकर वटवट नको आता. एवढा टाइम असते कुठे. आम्ही गदबाजी उभी आहे तिचा 1 घंटा झाला ना बाबा. त्या गाठलीन पकडलं असतं तर झोपूट काढलं असतं ना आमचं. अरे का तुला समजत नाही का, भेमाळास का बी तू. अरे बाबा, पुण्याला जाणार गाडी ओके पाहिजे ना. गाडी नाही तर मग मंदाच वक्तार बंद पडली तर मग घोर लोटल्या जाते का आपल्या. एक लफल्याचं काम आहे तुम्हाला नाही पुण्याला सुखरूप काय बा. त्यासाठी मी गाडी ओके करून आणली ना, म्हणून मला टाइम लागला. बरं बा, उघड दरवाजा उघड लवकर पटकन. ठेव आमच्या बॅगा गिगा ठेव बा, बसो लवकर आम्हाला पटकन. किती घंटे लागतील रे बा पुण्याला जायला. किती घंटे लागतील. झटकन गेलो पाहिजे बरं. सकाळ होय गदलो. अरे तुला 4 घंट्यात पुण्यात नेऊन फेकतो ना. टेन्शन नको घेणार तू. चालतो बस फक्त बस. अरे बापा चेत्या बस लवकर, काही बोलू नको बापा. चाल. चला मग मित्र, उद्या पाहू. आता चालवली मी लफडेखोर पुण्याला आळंदी लग्न करेल. कसं आहे आता, कोणाची मदत करा लागते आपल्याला. आता कसं प्रेमी युगल आहे, एकामेकाचं मन नाही तोडताय. आता आपल्याला गाडी आहे, भाड्या भेटेल म्हणा. भाड्याचे पैसे काही वांधा नाही. पण व्हिडिओ कसा झाला ते सांगा बरं कमेंट्स करून. लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा.